त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं म्हणजे लवकर शिजते। हे पहा, हे डाळ शिजून झालेली आहे। अशी डाळ शिजवून घ्यायची। याच्यानंतर मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि तर थोडंसं मी तेल टाकणार आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडेसे जिरे, कढीपत्ता, थोडासा लसूण, थोडासा मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर मी टाकणार आहे कांदा, एकदम साधी नॉर्मल रेसिपी आहे गाईस, आपण पण करून बघू शकता। एकदम गावरान पद्धतीने एकदम नॉर्मल रेसिपी आहे। त्याच्यानंतर टाकत आहे मी थोडं लाल मिरची, त्याच्यानंतर मी थोडं टाकत आहे घरकुल मसाला। तुम्ही पण टाकू शकता, तुम्ही कुठलाही घरकुल नसेल तर तुम्ही कुठलाही टाकू शकता। त्यानंतर मी डाळ टाकणार आहे। डाळीला नंतर मिक्स करून घ्यायचं। एकदम छान लागते डाळ ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबत। हे पहा, अशा प्रकारे माझी डाळ तयार झालेली आहे तवा फ्राय। तर तुम्ही पण ट्राय करू शकता आणि कमेंट करून सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।